घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इकडे जो सारंग असतो खरं तर तो ऋषिकेशला कॉल करत असतो. ऋषिकेश जो आहे तो खरं तर मकरंदच्या ऑफिसमध्ये असतो. त्यासोबतच त्या दोघांमध्येही वादावाद हे चालू असतात. इतक्यातच जेव्हा ऋषिकेश जो आहे तो सारंगचा फोन उचलतो आणि सारंग हा जो आहे त्याला म्हणतो की दादा तू जिथे कुठे असतील तिथून ताबडतोब घरी ये. ते पतसंस्थेचे जे माणसं आलेत ते खरं तर घरी आलेत आणि खूपच जास्त राडा घालत आहेत असं म्हणून खरं तर आता ऋषिकेश जो आहे तो घाई गडबडीत घरी यायला निघतो. इकडे जी जानकी असते ती विचार करत असते की नेमकं ह्या दोघांमध्ये झालं तरी काय झालं म्हणून. आणि त्यासोबतच इकडे जानकीला काहीच कळत नाही की आता ह्या दोघांना नेमकं समजवायचं तर कसं समजवायचं म्हणून. पण इकडे खरं तर जानकी जी असते ती आता मकरंदला समजवायला येते की मकरंद हा पण किती चुकीचा वागला. त्यासोबतच खरं तर तुला इथे आलेल्या सगळ्या लोकांशी असं वागायची गरज नाही आहे, नाहीतर आपलं ऑफिस हे एक दिवस बंद पडेल असं म्हणून खरं तर जानकी ही त्याला हसवायचा प्रयत्न करत असते. पण इकडे मकरंद जो असतो तो अजिबातच हसत नाही. त्याला खरं तर हसायलाच येत नाही. तो तर तिला म्हणत असतो की तू तर उलट त्या ऋषिकेशपासून लांब राहा. तो ऋषिकेश एक नंबरचा फ्रॉड आहे. त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट सबमिट केलेत ते सगळी खोटी आहेत, ते सगळे बनवून घेतल्यासारखे आहेत असं म्हणून तो सांगत असतो. इकडे पतसंस्थेचे जे माणसं असतात ते आता बाहेर थांबलेले असतात. त्यांना खूपच जास्त राग आलेला असतो कारण ऋषिकेश जो आहे तो आता आलेला सुद्धा नसतो. इतक्यातच इकडे ऋषिकेश हा तिकडे येऊन पोचतो. तो जसा तिकडे येऊन पोचतो तसं पाहतो की सगळे माणसं हे जे आहेत ते तर आता आपापल्या घरी चालली आहेत म्हणून. इकडे आता जे नाना असतात ते ऋषिकेशला पाहून चिडतात. जसे ते तर ऋषिकेशला पाहतात तसे ते आतमध्ये निघून जातात. तेव्हा खरं तर आता ऋषिकेशला एकमेकांच्या खाणाखुणानी काहीच कळत नाही की नेमकं इथं काय झालं. आणि इथे तरी ही जी आता मुलगी आहे ती सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचे पैसे देते असं म्हणू खरं तर आता इकडे ऋषिकेश जो आहे तो आता सरळ आतमध्ये जातो. कारण आता नाना हे त्याच्यावरती प्रचंड चिडलेले असतात. इथे जे नाना असतात ते आता ऋषिकेशला म्हणतात की तुला लाज वाटत नाही का की तू आमचाच मुलगा आहेस ना आणि एवढे सगळे फ्रॉड वगैरे करतोस, सगळ्या गोष्टी करतोस, तुला कळत नाही आहे का की ती गोष्ट जी आहे मला बनवायची होती म्हणून मी तिला ठेवली होती, नाहीतर मी उगाचच हे असं सगळं काही करणार नाही असं म्हणू खरं तर जो ऋषिकेश आहे आता त्याच्यावरती जी आता आई आहे ती खूप दया खात असते. इथे खरं तर आता सगळ्या गोष्टी ह्या ऋषिकेशच्या विरोधात असतात. त्याच्या आईला तर माहिती असतं की ऋषिकेशची काहीच चुकी नाही आहे म्हणून. पण इकडे खरं तर आता चुकी जी असते ती खरं तर आता बघणाऱ्यानी आणि दाखवणाऱ्याने असते, म्हणजेच ऋषिकेशची. इथे आईला बाबा गप्प करतात आणि त्यासोबतच जितके हवे तितके रब्बर जे आहे ते घे तुला असं म्हणतात आणि तिकडे घेऊन जातात. त्यासोबतच इकडून पुढे त्याला चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये घेऊन जातात. इथे खरं तर आता ऋषिकेश जो आहे तो लहान झालेला असतो. इथे खरं तर आता बाबा म्हणतात की हा खरंच लहान झाला आहे म्हणून ह्याला सगळ्या गोष्टी या आपल्याला समजून सांगाव्या लागतात. ह्याला स्वतः सगळ्या गोष्टी या समजत नाही असं म्हणू खरं तर आता जो ऋषिकेश आहे तो त्याला सांगत असतो. इथे खरं तर आता जी ऋषिकेश असतो त्याला आता खूपच वाईट वाटत असतं. त्याला जे नाना आहेत ते कानाखाली सुद्धा मारतात कारण ह्यावेळी जो फ्रॉड तरी केलेला असतो तो खरंच सगळ्यात मोठा असतो. ऋषिकेशला कानाखाली मारली या गोष्टीचं अजिबातच वाईट वाटत नाही. पण मात्र सगळ्या गोष्टी या त्याच्या विरोधात आहे तरीसुद्धा ती लढत राहिली या गोष्टीचं मला वाईट वाटत आहे असं म्हणून खरं तर ऋषिकेश जे आहे तो आता सगळीकडे जाऊन टाचा मारू का असं म्हणून ती विचारत असते. इथे खरं तर आता जो ऋषिकेश असतो त्याचं नवीन लग्न झालेलं असतं तरीसुद्धा आता त्याला एक रूम जी असते ती भाड्याने हवी असते. खरं तर आता त्याला त्याच्या घरी राहण्यात काही एक इंटरेस्ट असतो. इथे दुसरीकडे आता जो ऋषिकेश आहे तो म्हणतो की ठीक आहे चालेल, मी जातो आहे आता इथून, मी गेल्यावरती माझी आठवण काढू नका
आणि हो, मी लवकरात लवकर आता तुमचे पैसे जे आहे ते पूर्ण कसे करतो एवढं मात्र तुम्ही बघा, असं म्हणू खरं तर आता ऋषिकेशला नानासुद्धा हे घराबाहेर जाण्यापासून थांबवत नाही. उलट त्यांना तर वाटतं की घराबाहेर चालला आहे म्हणजे मला खूपच जास्त बरं वाटतं आहे आणि सुखसमाधान लाभतं आहे, असं म्हणू खरं तर ऋषिकेश जो आहे तो त्याला पाहत असतो की नेमकं तो कुठं चालला आहे म्हणून. इतक्यातच जेव्हा खरं तर आता जी नाना आहेत ते म्हणतात, ते चुकलेले असतात. ते म्हणतात की हा माझा मित्र अजिबातच नसू शकतो किंवा ह्याच्यासोबतसुद्धा मी काम केलं आहे, ह्याच्यासोबत मी अजिबातच ह्याच्या पुढे कामानीची गरज आहे, म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी या ऑर्डर केल्या आहेत, असं म्हणू खरं तर ती तिच्या बहिणीला सांगत असते. तिची बहीण जी आहे ती मस्तपैकी पॉज देऊन उभं असलेली असते. ती म्हणते की माझ्या सगळ्या गोष्टी या फास्टच असतात, आता तुला चालीस बघ किती स्लो आहे तो, असं म्हणू खरं तर तेच ओके, असं म्हणू खरं तर आता इकडे जो चार्ली आहे तो त्याला एक घास भरतो. इथे आता ऋषिकेशचं ठरलेलंच असतं की त्याला काहीही करून आता घर सोडून हे जायचंच आहे. तो मात्र आता पूर्ण तयारीमध्ये आलेले असतो की मला माझं घर सोडून हे जायचंच आहे म्हणून. इथे खरं तर आता जी सुमित्रा असते ती खचून गेलेली असते. तिला आवडत नाही की ऋषिकेशसोबत असे बाबा वागतायत म्हणून. तिला तर बाबा जे आहेत ते चुकीचे वाटत असतात. इथे खरं तर आता ऋषिकेश जो आहे त्याचे बाबा जे आहेत ते म्हणत असतात की ह्याला घरातून लांब राहणं हे गरजेचं आहे, नाहीतर उगीचच हा काही ना काहीतरी अजून उद्योग हे करत बसेल, असं म्हणू खरं तर आता ह्याला जो आहे ते बाबा लांब ठेवतात. त्यासोबतच इकडे आता बिझनेसमध्ये एक पार्टनरशिपमध्ये बिझनेस आहे, थिएटरमध्ये तुम्ही तर पाहिलंच असेल. त्यासोबतच इकडे खरं तर जानकी त्याला म्हणते की तुम्ही बिझनेसमॅन असाल हे तुम्हाला बघून अजिबातच वाटत नाही, असं म्हणू खरं तर पण तिला वाटतं की हा एक चॉकलेट आहे, असं म्हणू खरं तर आता त्या बॉक्सला पाहून ती त्याला पाहत असते. इथे खरं तर आता जी ऋषी असते ती आता त्या दोघांची आता एकमेकांच्या परिवारासोबत असते. तर दोघांनाही आता स्वतःसोबतच वाईल्ड हे जगायचं असतं, पण लॉंगरसुद्धा जगायचं असतं. इथे आता जो ऋषिकेश आहे तो खरं तर सगळ्यांसमोर म्हणतो की आता मला थोडे दिवस द्या, थोड्या दिवसात मी नाही तुमच्या ह्याच्यावरती पैसे फेकून मारले तर मात्र माझं नाव पण ऋषिकेश हे विसरू नका, असं म्हणू खरं तर आता जे आई आहे आणि बाबा आहे ते ऋषिकेशला बोलत असतात. इतक्यातच ऋषिकेश जो आहे तो खूप जास्त इमोशनल झालेला असतो. त्याला अजिबातच कळत नाही की नेमकं काय झालं आहे म्हणून. तेव्हा इकडे खरं तर आता सगळेजण शॉक झालेले असतात, कारण ऋषिकेश हा आता खरंच घर सोडून जायला बोलत असतो. इथे खरं तर आता तो थांबायचा प्रयत्न करत असेल तर ते म्हणजे तू, कारण की तू त्याच्या सगळ्या गोष्टी या नीट आणि चांगल्या प्रकारे ऐकतीस, या गोष्टीवरती माझं लक्ष आहे, पण मात्र सगळ्या गोष्टी या त्याच्या म्हणण्यानुसार होणार नाही ना, असं म्हणून तुला जेव्हा हवं तेव्हा पैसे हवे असतात, या सगळ्या गोष्टी आमच्या इकडे चालणार नाही, असं म्हणून खरं तर आता तो फायनली घराबाहेर निघून गेलेला असतो. इथं सुमित्रा आणि त्यासोबतच ऋषिकेश यांना अजिबातच ही गोष्ट पटलेली नसते. पण इकडे खरं तर मकरंद जो असतो तो आता जानकीसोबत निघालेला असतो. तो जानकीला म्हणतो सुद्धा की अगं ये गाडीमध्ये बस, मी सोडतो. पण जानकी ही मात्र प्रचंड स्वाभिमानी, तिला अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी या नको असतात, तिला दुसरीकडे बसायला आवडत नाही. इकडे आता जी सुमित्रा असते ती खूप खचून गेलेली असते. ती म्हणते की अहो तुम्ही असं का करताय, ऋषिकेश हा आपलाच मुलगा आहे ना, आपल्याच काळजाचा तुकडा आहे आणि आपण त्याच्यासोबतच असं सगळं वागायचं. तर इकडे जानकी जी असते ती आता म्हणते की नको राहू दे, मी रिक्षानेच जाते, असं म्हणून ती खरं तर जोरात रिक्षावाल्याला आवाज देते. इतक्यातच जेव्हा ती आवाज देते तेव्हा एक रिक्षावाला हा तिच्यासमोर येऊन थांबतो. तिला तोच रिक्षावाला हा खरं तर आलेला असतो ज्या रिक्षावाल्याने तिच्यासोबत खूपच चुकीचं बर्ताव केलेला असतो. इतक्यातच ती जी आहे ती मकरंदला सांगते की अगं काय झालं, बस ना. तेव्हा ती म्हणते की नाही, तू खरं तर रिक्षावाल्याला बघ, हे तेच आहे जे रात्री माझ्यासोबत खूप चुकीचं वागत होते,
असं म्हणून खरं तर ती खूपच जास्त आता गरीबसारखी वाटू लागते. पण अजिबातच इकडे सौमित्रा जी आहे ती आता ऋषिकेशला घ्यायला आलेली असते. पण ऋषिकेश जो असतो तो स्वतःच्या सामानाचं पॅकिंग करत असतो. इथे ऋषिकेशला सौमित्र म्हणजेच इकडे खरं तर सुमित्रा थांबवत असते. पण ऋषिकेश म्हणत असतात की आई अगं तू थांबून काय फायदा, ज्या माणसाने थांबायला हवं त्या माणसाला थांबायला हवं ना. मी अजिबातच आता 2 मिनटंसुद्धा थांबणार नाही. मला इकडे खूपच चुकीच्या गोष्टी ह्या आता भेटल्या आहेत असं म्हणू खरं तर आता तो तिथून निघून जातो. त्याच्याकडे कुठल्याच गोष्टी ह्या आता नसतात. खरं तर सगळ्या गोष्टी ह्या आता बंद पडलेल्या असतात. फोन तेवढी चार्जिंग असेल असं म्हणू खरं तर ती फोन जी आहे ती पण चार्जिंग करत नाही. इथे खरं तर आता जी सौमित्रा आहे ती ऋषिकेशसमोर हात वगैरे जोडायला लागते. पण ऋषिकेश म्हणतो की अगं आई तू काय करतेस, तू माझी आई आहेस आणि तू माझ्यासमोर हात जोडतेस. अजिबात नाही, रडूसुद्धा नको. पुढच्या काही दिवसातच मी घरी येईल आणि त्यासोबतच तुला मी एवढे पैसे तुझ्यापासून घेऊन गेलो आहेत, सगळे पैसे हे हक्काने तुझ्या हातावर ठेवेल. त्या दिवशी नाना पण मला काहीच बोलू शकणार नाही, या गोष्टीची खात्री मी तुला देतो असं म्हणू खरं तर ऋषिकेश जो आहे तो त्याच्या आईला आश्वासन वगैरे देत असतो. इथे खरं तर आता तो करणार असतो की नसतो ही गोष्ट तर मात्र त्यालाच माहिती असते. पण ऋषिकेश हा खूपच जास्त आता खचून गेलेला असतो. तो सुद्धा त्याच्या आईला त्याला धीर द्यायचा असतो, म्हणूनच आता तो काहीच बोलत नाही. इकडे त्याची आई जी असते ती आता गप्प ही बसून पाहतच असते की ह्यांचं काय चाललंय ते. इथे खरं तर आता ऋषिकेशला अजिबातच कळत नाही की मात्र मी काय करायचं आहे. पण आता फायनली तो घराच्या बाहेर हा निघून गेलेला असतो. इथे आता जे सौमित्रा आणि सारंग आहे ते दोघेही त्याला थांबवायचा प्रयत्न करतात. पण नाना हे अजिबातच करत नाही, कारण नानांच्या मनामध्ये ऋषिकेशबद्दल प्रचंड राग असतो. इथे दोघे पण थांबवायचा प्रयत्न करतात, पण ऋषिकेश हा काही केल्यास थांबत नाही. त्याला माहिती असतं की मात्र हा रस्ता जो आहे तो किती कठीण आहे, तरीसुद्धा तू आज हा रस्ता घेतोयस म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी अडचण असेल असं म्हणता ऋषिकेश हा फायनली सगळ्यांना घराच्या बाहेर टाटा करून हा गेलेला असतो. इथे सारंगला तर अजिबातच करमत नाही. सारंग हा म्हणतो की दादा मला तुझ्याशिवाय कसं जमणार आहे, खरं तर मला सगळा दिवस हा तुझ्यासोबत घालवायची सवय आहे. पण इकडे ऋषिकेश म्हणतो त्याला की आता तुला एकट्याला राहायला शिकायला हवं असं म्हणू खरं तर आता ऋषिकेश हा त्याला समजवत असतो. इथे नाना जे असतात ते पाहत असतात की ऋषिकेशला सुद्धा त्रास होतो हे घर सोडताना. पण आता नाना काहीच बोलत नाही, कारण नाना म्हणतात की हे सगळं त्याच्याच भलाईसाठी आहे असं म्हणू खरं तर आता नाना जे आहेत ते आता चिडलेले असतात. इतक्यातच नाना जे असतात त्यांचा हा जो राग असतो तो आता गेलेला असतो. त्यांना आता खुश व्हायचं असतं, पण मात्र सगळ्या गोष्टींमुळे त्याला आता खुश होताच होत असतं. इथे जो आता ऋषिकेश असतो त्याला माहिती असतं की सगळ्या गोष्टी ह्या आता प्रत्येक वेळी त्याच्या बाजूने नाही होणार. नाना पण त्याला आशीर्वाद हे देत असतात, म्हणून तो मागूनच आशीर्वाद पडतो आणि आता फायनली तो घराबाहेर हा निघून जातो. जाता जाता म्हणतो की लवकरात लवकर तुमचे पैसे हे तर मी मात्र देईनच असं म्हणून खरं तर आता इथे ऋषिकेश जो आहे तो आता बोलत असतो. आई त्याला थांबवत असते, पण आईचं तो अजिबात एकही शब्द हा ऐकत नाही. आईचा शब्द ऐकल्यास तर त्याला काय होईल काय माहिती. इथे खरं तर आता जो ऋषिकेश असतो तो आईला आता बाय करतो, त्याचे शूज घालतो आणि निघून जातो. त्याचे घरातले त्याला थांबवायचा प्रयत्न करतात, पण अजिबातच तो थांबवत नाही, कारण की त्याला तर प्रचंड राग आलेला असतो. त्याला सेल्फ रिस्पेक्टवरती त्याच्या सगळ्या गोष्टी ह्या गेलेल्या असतात. म्हणूनच त्याला आता कोणीही थांबू शकत नाही या जिद्दीवरती तो आता उभा राहिलेला असतो. इथे खरं तर आता ऋषिकेश जो आहे त्याला माहिती असतं की बाहेरची दुनिया ही खूप वेगळी आहे, तरीसुद्धा तो आता बाहेर गेला आहे म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी घडून तो आता पुन्हा येईल असं म्हणत तो खरं तर आता येणार असतो. इथे जे चाणक्य असते ती मकरंदला सांगते की हा तोच रिक्षावाला आहे जो माझ्यासोबत खूपच चुकीचा वागत होता. हे ऐकून मात्र जो मकरंद आहे त्याचा पारा चढतो. त्याला कळत नाही की आता काय करायचं आणि काय नाही, म्हणून लगेचच तो त्याची कॉलर धरतो, त्याला बाहेर खेचतो आणि त्याला म्हणतो की काय रे तुला लाज वाटत नाही
की बहिणीसारख्या मुलीशी असं करतात म्हणून. त्यासोबतच इथे खरं तर जानकी त्याला थांबवत असते, पण जो मकरंद असतो तो त्याला अजिबातच मारायचं थांबत नाही. खरं तर इकडे ती म्हणत असते की मी सुद्धा त्या रात्री त्याला मारलं आहे म्हणून, आणि म्हणूनच इथे मी आज तुझ्यासमोर उभी आहे असं म्हणून खरं तर आता इथे ऋषिकेश जो आहे त्याला आता बाहेर काढतो. इथे खरं तर आता जो मकरंद असतो तो त्याला जीवानुसार मारून टाकायचा प्रयत्न करत असतो, पण जानकी ही मात्र त्याला अडवते. त्याला म्हणते की अरे मकरंद, काय करतोयस तू? हे लहान मुलगा आहे, त्याला काय करणार आहे एवढं? आपण खरं तर खूपच जास्त लहान वागतोय, राहू दे, सोडून दे तू त्याला. तर इकडे जो रिक्षावाला तो तर मकरंदचे पाय पडत असतो. तो म्हणत असतो की अहो मला सोडून द्या, खरंच एकदा मला माझ्या चुकीची शिक्षा जी आहे ती मिळाली आहे, पुन्हा पुन्हा मला ती शिक्षा जी आहे ती नको आहे, म्हणूनच प्लीज मला सोडून द्या, मला प्लीज इथे 2 सेकंडही थांबायचं नाही आहे असं म्हणून खरं तर आता जी रिक्षावाला आहे तो तिथून निघून जातो. इथे खरं तर मकरंद जो आहे तो फुल ऑन त्याच्या अल्ट्रा मोडवरती असतो, कारण की त्याला खूपच जास्त राग आलेला असतो. जानकीला टच केलेलंही कुणी त्याला आवडत नसतं, पण मात्र इथे तो चुकीचा वागला आहे म्हणून प्रचंड तो जीव घ्यायला निघालेला असतो. इथे जी आई असते ती तर मात्र नानांना समजवत असते की ऋषिकेशला परत बोलून घ्या, खरं तर त्याच्याशिवाय हे जे घर आहे ते घर राहणार नाही. तोच माझा सगळ्यात जास्त लाडका मुलगा आहे आणि त्यासोबतच त्याच्यावरतीच मी सगळ्यात जास्त प्रेम करते असं म्हणून आई जी आहे ती रडत रडत नानांना सांगत असते. ती म्हणत असते अहो तुम्ही असं काय करताय? तेव्हा नाना म्हणतात की ही जी सगळी गोष्ट चालू आहे ही खरं तर त्याच्यासाठी खूप भलाईची आहे. त्याला समजायला हवं की बाहेरचं जग कसं आहे आणि पैसे हे काय फुकटचे झाडाला लागत नाही असं म्हणून खरं तर त्याला सगळ्या गोष्टी समजायला हव्या, म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे, नाहीतर मी स्वतःहून त्याला अडवलं असतं असं म्हणून खरं तर नाना जे आहेत ते आता सौमित्राला सांगत असतात. इथे खरं तर सुमित्रा जी असते ती समजून घ्यायचा प्रयत्नच करत नसते. खरं तर ती ऋषिकेशच्या प्रेमामध्ये आंधळी झालेली असते. तिला माहितीच नसतं की नानांचा मेन हेतू हा काय असतो. खरं तर इथे हळूहळू तिला समजू लागतं की नानांचा मेन हेतू हा मात्र त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहून देणं हेच असतं. इथे आता नाना जे असतात ते आता म्हणतात की उगीचच आता तू त्याची बाजू घेत बसू नकोस, कारण की मी जे काय केलं आहे हे मला योग्यच वाटतं आहे असं म्हणून खरं तर आता ही जी सुमित्रा आहे ती पुन्हा एकदा आता ऋषिकेशला शोधायला जाते, पण मात्र ऋषिकेश हा तिला कुठेच भेटत नाही, कारण की आता ऋषिकेश जो आहे तो आता लांब निघून गेलेला असतो. इथे जी सुमित्रा आहे तिला काळजी वाटते, पण नाना म्हणतात की काळजी करू नको, त्याला काही एक होणार नाही आहे, तसा पण तो तेवढा आहे ना जग जाहीर, त्याला सगळ्याच गोष्टी हे येतात, हा तर तो सगळ्यांना सांगत राहतो, म्हणजे त्याला येतच असतील आणि त्यासोबतच आपण बघूया जर का अडलं तर. पण नाना ह्यांचा राग हा त्याच्यावरचा जाणार नसतो हे मात्र त्यांनी खात्रीशीर आता सुमित्राला सांगितलेलं असतं, आणि त्यासोबतच नाना चिडून मात्र तिथून निघून जातात. खरं तर सुमित्राला कळत नाही की आता तिने कुणाची बाजू घ्यावी, नानांची बाजू घ्यावी की आता तिने स्वतः ऋषिकेशची बाजू घ्यावी. खरं तर ऋषिकेशची आठवण ही सुमित्राला खूप येत असते. ती रडत असते, तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्यासोबतच आजचा भाग इकडे संपून जातो.